आज आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ब्लाऊजची ते पाहणार आहोत. तर इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी. आता हे फॅब्रिक माझ्याकडे 1 मीटर होतं जवळजवळ, ते घेतले आणि अस्तर घेतले. तर ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा आणि शोल्डरवरती टेप ठेवून अशा पद्धतीने पूर्ण उंची मार्किंग केली 14.5 इंच. त्यानंतर वेस्टचा पार्ट घेतलेला आहे, त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे साधारण 16 इंच पुढचा भाग येत आहे. कटोरीची जी रुंदी आहे ती 6.3 इंच येत आहे कटोरीची रुंदी. हे पहा, पुढचा गळा जो आहे 6.5 इंच आहे आणि शोल्डर पट्टी जी आहे ती साधारण 3 इंच इथे शोल्डर पट्टी आलेली आहे. चेस्टचा पार्ट जो आहे तो 38 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आता परत हे पहा, अशा पद्धतीने मागचा गळा मोजून घेतला तो 10.5 इंच आलेला आहे आणि शोल्डर जर म्हणाल तर इथे 5.5 इंच तयार शोल्डर आहे पूर्ण. आता बॅकपार्टची कटिंग करण्यासाठी फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवलं. आता 14.5 इंच जे आहे आपल्याला इथे उंची ठेवायची आहे, तर प्लस 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 इंचावरती मार्किंग करायची आणि स्केलच्या साह्याने सरळ रेष जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डरसाठी 6 इंचावरती मार्किंग केलं, 6 इंच आर्महोलसाठी मार्किंग केलं आणि दुसरा पॉईंट जो आहे तो देऊन घेतलेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, की हे पहा 6 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आर्महोलसाठी आणि सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची. आता आपण फ्रंट पार्टची जी कटिंग आहे ती आपण पेपर कटिंग पाहिली. आता बॅक पार्ट आपण डायरेक्ट फॅब्रिकवर कट करणार आहोत. चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे 9.5 इंच दाखवल्याप्रमाणे आणि साधारण 2.5 इंच इथे मी मार्जिन घेतलेली आहे, 2 ते 2.5 इंच बॅक पार्टमध्ये. त्यानंतर खालच्या बाजूला इथे घेतलेला आहे 8 इंच मेजरमेंट. जी पण तुमची वेस्ट आहे त्याला भागिले 4 करून मेजरमेंट घ्यायचं पहिल्यांदा. तर पहिलं मार्किंग मी इथे 8 इंचावरती करून हे पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घेतले. प्लस 1 इंच याच्यामध्ये आपल्याला डार्टसाठी मार्जिन घ्यायचं आहे आणि प्लस मार्जिन जी वरती घेतली 2 इंच. अशा पद्धतीचे दोन्ही मार्क्स इथे करून घ्यायचे आहेत आणि हे पॉईंट जे आहेत आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घेतले. आता त्यानंतर गळारुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर गळ्याची खोली किती घ्यायची आहे, तर बॅक नेकसाठी 10.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे. सेम मार्किंग आपण 3.5 इंच पहिली केली आणि त्यानंतर आता खालच्या बाजूने गळारुंदी आपण 3 इंच घेणार आहोत. 3 ते 3.25 इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता. तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खालच्या बाजूने गळारुंदी वाढवू शकता. अर्धा इंच शोल्डर स्लोप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूने. कर्व स्केल घ्यायची आहे, तिने गळ्याची मार्किंग करून घ्यायची. तर इथे मी गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर फ्रंट आर्महोलसाठी आपण 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर बॅक आर्महोलसाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. सर्व साईजसाठी हे माप जे आहे सेम असणार आहे. कर्व स्केल घ्यायची आहे आणि इथे ती परफेक्ट फिक्स करायची आणि मार्किंग करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे. सर्व साईजमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पहा, सेंटरपासून साधारण 4 ते 4.5 इंचापर्यंत तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. जो बॅक डार्ट आहे किंवा टक्स पॉईंट आहे तो साधारण 4.5 इंच उंचीचा हा टक्स आपण घेणार आहोत आणि दोन्ही बाजूंनी अर्धा इंच हा टक्स जो आहे आपल्याला फोल्ड करायचा आहे. आता पहिल्यांदा आपण जशी मार्किंग केली केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अस्तरच्या फॅब्रिकची शोल्डर स्लोप जो आहे त्याची कटिंग करून घेऊयात. हा गळ्याचा आकार आहे तो डार्क करून व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचा. आता जो फ्रंट पार्ट आहे त्याची आपल्याला मेन फॅब्रिकवरती आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायची आहे. तर ही आहे पेपर कटिंग, जी याआधी आपला व्हिडिओ अपलोड झाला त्यामध्ये होती. आता आपण काय करणार आहोत, की जे फॅब्रिक आहे अस्तरचं त्यावरती आपल्याला हे पॅटर्न ठेवायचे आणि व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. सर्व पॅटर्न मी ठेवलेत. फक्त कटोरी जी ठेवलेली आहे ती आपल्याला कोणतंही फॅब्रिक ज्यावेळी कट करता किंवा कोणत्याही साईजचे ब्लाऊज कट करता कटोरी ठेवताना ही तिरक्या फॅब्रिकमध्ये ठेवायची आहे. तिरकस फॅब्रिक यायला हवं, जेणेकरून कटोरीची जी हे आहे कटोरी जी आहे ती स्ट्रेचेबल राहते किंवा तिरकस फॅब्रिक जे आहे ते स्ट्रेच होतं. तर अशा पद्धतीने मार्किंग केली. जो बेल्ट आहे त्याची पण मार्किंग करून घ्यायची. आता कटोरीची ज्यावेळी हे पहा, डार्ट जो आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने मार्किंग पण करून घ्यायचं आहे.
तुम्हाला जर इथे जास्त फुलणारी किंवा जास्त फुगणारी कटोरी हवी असेल या साईजमध्ये, तर तुम्ही जो डाट आहे तो 1.5 इंचाचा घेतला तरी चालणार आहे, साधारण 1.25 ते 1.5 इंच. तर अशा पद्धतीने कटोरी जी आहे त्याचं आपण काय करायचं आहे, साईडने अर्धा इंच सर्व बाजूंनी मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही कटोरी जी आहे मार्जिनसाठी किंवा शिलाई मार्जिन जी म्हणतो आपण त्याच्यासाठी ही कटोरी जास्त घ्यायची आहे, जेणेकरून जी मेन कटोरी आहे ती 6.3 इंचेसच राहणार आहे. सर्व हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला केलेल्या मार्किंगपेक्षा अर्धा इंचांनी जास्त घ्यायचं आहे आणि वाढवून कट करायचं आहे. अशा पद्धतीचा हा जो पफ आहे हा आपला इथे तयार होतो व्यवस्थित कटोरीचा. मेन फॅब्रिकवरती देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने. त्यानंतर आता मी काय केलं आहे, मेन फॅब्रिक जे आहे ते घेतलं, त्यावर कटिंग केली. अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घेतले मेन फॅब्रिकला आणि जे डार्ट पॉईंट होते त्याच्यावरती आपण टिप मारून घेतली. बॅक पार्ट रेडी करायचा आहे, तर सरळ ठेवला बॅक पार्ट, त्यावरती अस्तर ठेवलं, पिनने सिक्युअर करून घेतलं, डार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता गळ्याभोवती जी मार्किंग केली त्या मार्किंगवरतीच आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित त्याच मार्किंगवरती टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा फॅब्रिक गळ्याचं कट करून टाकायचं, तर छान गळ्याचा आकार आला. त्यानंतर कटोरी बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे मार्किंगवरती आणि टक्स जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. दोन्ही कटोरी अशाच आपल्याला रेडी करून घ्यायच्या. दोन्ही कटोरीचे जे पार्ट आहेत ते दोन्ही रेडी करून घेतले. आता हे 2 पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत. एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं आहे, मेन फॅब्रिक. त्यानंतर हे 2 पार्ट जे आहेत ते आपल्याला जॉईन करायचे. तर कटोरी सरळ ठेवायची आणि त्यावरती जो दुसरा पार्ट आहे तो ठेवायचा. आता योकपट्टी घेतली आहे, योकपट्टीला आपल्याला अटॅच करायचं आहे जी की इनविजिबल आहे. मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक ठेवलं आणि स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे फोल्ड करायचा, उलटा फोल्ड करायचा आहे. पार्ट फोल्ड करताना अस्तरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपल्याला योकपट्टी अशा पद्धतीने पकडायची आहे आणि स्टिच करायचं. याने जी योकपट्टीची फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते आणि कुठेही आतल्या बाजूने शिलाई जी आहे ती दिसत नाही. इनविजिबल योकपट्टी जॉईंट याला आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने योकपट्टीला अस्तर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. डबल स्टिच इथे करून घेतली तरीही चालणार आहे. सेम असाच आपल्याला दुसरा पार्ट देखील रेडी करायचा. आता ओपन साईडने पूर्ण पार्ट जो आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे किंवा बाहेर खेचून घ्यायचा आहे. अगदी अलगद हा पार्ट बाहेर येतो. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता किती छान जे आहे फिनिशिंग आलेली आहे योकपट्टीला. वरच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित किंवा तुम्ही इथे प्रेस केलं तरी चालणार आहे. हे पहा इनविजिबल अशी योकपट्टी आपण लावून घेतलेली आहे. दोन्ही पार्ट असेच रेडी करून घ्यायचे. त्यानंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावर एक ठेवायची आणि शोल्डरला फिटिंग करून घ्यायची आहे. साधारण अर्धा ते पाऊण इंच मार्जिन घेऊन, अर्धा इंच घेतली तरी चालणार आहे. क्रॉसमध्ये स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत पायपिंगसाठी. तर स्ट्रीप जी आहे डबल फोल्ड केली आणि जी हुक लूक पट्टी होती तिथून आपण ही स्ट्रीप जी आहे ती लावायला सुरुवात केली. अशा पद्धतीने गोट ज्याला म्हणतो आपण तो गोट. त्यानंतर आता गोट अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये, जेवढा जाड किंवा जेवढा बारीक तुम्हाला हवा त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि स्टिच करायची. अशा पद्धतीने पायपिंग जी आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. आता स्लीव्सची कटिंग करून घेऊयात. तर स्लीव्सच्या कटिंगसाठी फॅब्रिक इथे 4 फोल्डमध्ये ठेवलं आहे, अस्तरचं फॅब्रिक आहे. त्यानंतर आता उंची जी आहे साधारण आपल्याला इथे 6 इंच उंची घ्यायची आहे. बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि साधारण 6.5 इंच दंडघेर प्लस साधारण 2 ते 2.5 इंच असं मार्किंग मी करून घेतलं. वरच्या बाजूने कॅप हाईट आपण 2.5 ते 3 इंच घेतलेली आहे. 1 इंचावरती मार्किंग केलं. क्रॉस रेष जी आहे आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा क्रॉस रेष आखून घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे आपण 8 इंच मार्किंग केलं, तर सेम ओपन साईडने आपल्याला जेवढी मार्जिन घेतली आपण साधारण 1.5 ते 2 इंच आपण स्लीव्जमध्ये मार्जिन घेतली, तर ते मार्जिनचं मार्किंग जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर ही रेष जी आहे मोजून घ्यायची, तिचा सेंटर घ्यायचा. इथे फिटिंगचं मार्किंग जे आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे
मार्जिनवालं नाही. आणि अशा पद्धतीने जो पॉईंट आपण सेंटर पॉईंट मार्क केला तिथूनच आपल्याला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा. पुढच्या बाजूचा देखील स्लीवचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा. स्लीव्जला मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण इंच पार्ट जो आहे खालच्या बाजूने फोल्ड करून घेतला, स्टिच केलं आणि मोठ्या नंबरची स्टिच आपण केलेली आहे. बॅक साईडला नॉट जी आहे ती लावून घेतली. आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहे. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. शोल्डरपासून स्लीव्ज लावायला सुरुवात करायची आहे. जसं कुर्तीत आपण अटॅच करतो त्याच पद्धतीने ब्लाऊजला देखील आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे. हुकलूक पट्टी लावून घेतली आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडने देखील जी पट्टी आहे ती लावून घ्यायची आणि साईडने ब्लाऊजला फिटिंग करायची. फिटिंग करताना अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आणि चेस्टचा 4th पार्ट आणि वेस्टचा 4th पार्ट अशा पद्धतीने आणि फिटिंग करून घ्यायची आहे. ब्लाऊजला दोन्ही बाजूंनी फिटिंग करून घ्यायची. हुकलूक जे आहेत ते हाताने लावून घ्यायचे आहेत. आता फिटिंग करताना एक लक्षात घ्या, खालच्या बाजूने जर तुमची वेस्ट आणि त्यापेक्षा साधारण 3 ते 4 साधारण तुम्हाला मार्जिन जे आहे ते 2.5 इंचापर्यंतच घ्यायचे आहे. त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन होत असेल तर ती तुम्हाला कट करून टाकायची आहे. तर इथे व्यवस्थित मार्किंग करून आता आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिगिनर स्पेशल आपले हे व्हिडिओ असणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण पहा. हे पहा, इथे मार्जिन जे आहे ती साधारण 1 इंच जास्त होते तर ती खालच्या साईडने कट करायची.